जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून फलटण तालुक्यातील जाधववाडी येथे एका प्रेरणादायी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। मुख्य बातमी: श्रीमंत महारुद्र पंचमुखी हनुमान मंदिर, जाधववाडी, फेण नाळेमळा आणि ग्लोबल फर्निचर यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श महिला सत्कार आणि माजी सैनिक सपत्नीक सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून फलटण शहर पोलीस स्टेशनच्या निर्भया पथक अधिकारी माननीय अयोध्या प्रकाश घोरपडे PSI आणि तहसीलदार कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी माननीय श्रीमती सुवर्णा साहेबराव लावड उपस्थित होत्या। कार्यक्रमाचा तपशील: रविवारी सायंकाळी पार पडलेल्या या सोहळ्यात समाजासाठी योगदान देणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला। विशेष म्हणजे देशाच्या रक्षणासाठी सीमेवर लढणाऱ्या माजी सैनिकांचा त्यांच्या पत्नीसह सन्मान करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। या कार्यक्रमाचे आयोजन श्रीमंत महारुद्र पंचमुखी हनुमान मंदिर मित्रमंडळ, अक्षत रेसिडेन्सी आणि युवा उद्योजक सचिन बाळासो टेंबरे यांनी केले होते। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांसाठी अल्पोपहाराची देखील सोय करण्यात आली होती। महिला सक्षमीकरण आणि सैनिकांविषयीचा आदर वाढवणारा हा सोहळा परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे। आपण सर्वांनी काळ्या गजरात त्यांचं स्वागत करायचे आणि त्यांचा सन्मान करायचा आहे। माननीय अयोध्या प्रकाश घोरपडे यांचा सन्मान होतोय। मुलगी झाली आट्या पडल्या चेहऱ्याला, मुलगी झाली आट्या पडल्या चेहऱ्याला, बाप म्हणे ताप झाला डोक्याला, बाप म्हणे ताप झाला डोक्याला, तर राम म्हणे लक्ष्मी आली घराला। आणि याच लक्ष्मीने हा आज आपल्या कुटुंबाचा संपूर्ण वनवास संपून एका स्वाभिमानानं आई वडिलांना छाती ताट चालण्यास परवानगी दिली। अशा सन्माननीय अयोध्या घोरपडे मॅडम यांचा सन्मान होतोय की त्या कामात प्रामाणिकपणा, निष्ठा व त्याग आणि सेवा यांचं प्रतीक असणाऱ्या या मॅडमचा कौतुक होतंय। आपण सर्वांनी खरं टाळ्या कमी वाजतायत, टाळ्याचा मोठा आवाज आला पाहिजे, कारण त्या वर्दीचा सन्मान आहे, तो वर्दीला किंमत आहे, त्याला एक सॅल्यूट आहे। या ठिकाणी त्याचबरोबर दुसऱ्या आपल्या अतिथी श्रीमती सुवर्णा साहेबराव लावड सहाय्यक महसूल होतोय, तो सन्मान करण्यात माननीय सारिका टेंबरे यांना विनंती करतो की आपण स्टेजवर यायचे, त्याचा सन्मान करायचा आहे। खरं तर कर्माला सारिका टेंबरे मॅडम सन्मान करतायत। कर्माला प्रयत्नांची साथ, कर्माला प्रयत्नांची साथ, प्रतिकूल परिस्थिती सुद्धा अनुकूल करता येते आपल्या कष्टातून। प्रतिकूल परिस्थिती ही अनुकूल करता येते आपल्या प्रयत्नातून आणि स्वप्नांना पूर्ण करता येते एकूण एक साथ करून। अशा या आजच्या या माननीय श्रीमती सुवर्णा साहेब लावड यांचा सन्मान होतोय। अहो, महिला घरातून बाहेर पडल्या आणि देशाची प्रगती सुरू झाली। मागच्या काही कालखंडामध्ये तो सन्मान एक कापशीताईंना विनंती करतो की याचा सन्मान करायचा आहे। या ठिकाणी तो सन्मान होत असताना या जाधववाडीच्या उपसरपंच म्हणून काम करणाऱ्या सन्माननीय जाधव मॅडम, या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय स्वाती मुनीश जाधव यांचा सन्मान होतोय, सन्मान करतायत तो कापसे मॅडम। वाजवी द्यायचा तुझ्या कर्तृत्वाचा, वाजवी द्यायचा तुझ्या कर्तृत्वाचा, बाळव तुझ्या अस्तित्वाचा अभिमान, बाळव तुझ्या अस्तित्वाचा अभिमान, तू ठाम राहा तुझ्या तत्वाशी, तडजोड करू नको तत्वाशी, सारे जग वाकून जाईल। ग्रामपंचायत सदस्य यांचा सन्मान होतोय, सन्मान करतायत स्वाती राहुल यादव सर, स्वाती सन्माननीय सोनाली पवार ग्रामपंचायत सदस्य यांचा सन्मान होतोय, सन्मान करतायत स्वाती राहुल यादव। या पुढे स्टेजवरती त्याचबरोबर सन्माननीय सौ रेखाताई नाळे ग्रामपंचायत सदस्य यांचा सन्मान होतोय, तो सन्मान करतायत मनीषा येळे। सन्माननीय येळेताईंना विनंती करतो की आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे। सौ रेखा ठीक आहे, मोरत्याला विनंती करतो की मोरत्याने या ठिकाणी येथे सन्मान करायचा आहे। त्याबरोबर नयन निलेश जगदाळे, नयन निलेश ग्रामपंचायत सदस्य सन्मान होतोय, तो सन्मान करताय सन्माननीय आशा मारोडा यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे। त्याचबरोबर सन्माननीय एक उद्योजक, एक
अनेक तरुणांना हाताला काम देणारे सन्माननीय मुनीशभाई जाधव, माजी सरपंच जाधववाडी यांचा सन्मान होतोय, तो सन्मान करतायत अशोक जाधव सर. सन्माननीय मुनीशभाई जाधव यांना विनंती आपण या ठिकाणी पुढे यायचे आणि ते सन्मान होतोय. अशोक जाधव सन्मान करतायत, सन्मान होतोय. लाऊडस्पीकर विनंती आपण जरा मान्यवरला विनंती आपण खाली बसता आले. मान्यवरला विनंती आपण साऊंडवाल्यांना विनंती जरा ढोल लावा स्वागताचा. बरोबर बसेल का त्याचबरोबर राहुल शिंदे उपसरपंच यांचा सन्मान होतोय, तो सन्मान करतायत सन्माननीय माने साहेब यांना विनंती आपण सन्मान करायचा आहे. सन्माननीय राहुल शिंदे उपसरपंच माने साहेब. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या या स्त्रियांचा सन्मान होतोय, ही खरं तर कौतुकाची बाब आहे. आणि आज हाचा कार्यक्रम याची देही याची डोळा आपण पाहिला म्हणून खरोखर हे डोळे भरून आले. आणि यानंतर खरं तर आजच्या या कार्यक्रमाचं ज्यांनी आपलं निमंत्रण स्वीकारून या कार्यक्रमाला एक छान शोभा आणली आणि सन्माननीय मी श्रीमती सुवर्णा साहेबराव लावण यांना विनंती करतो की आपण आमच्या महिलांना उद्देशपर एक भाषण करावं, एक त्यांना प्रेरणा द्यावी अशी विनंती करतो. श्रीमती सुवर्णा साहेबराव लावण यांना विनंती की आपण आमच्या महिलांना उद्बोधित करावं, आजच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. धन्यवाद. बंद कर, साऊंड बंद कर. महिलांचं मी स्वागत करते. आदरणीय उपस्थित मान्यवर आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, आपल्या सर्वांना नमस्कार. आज 8 मार्च, आज आपण इथे अत्यंत महत्त्वाचा दिवस साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत आणि तो म्हणजे जागतिक महिला दिन. सर्वप्रथम सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. हा दिवस केवळ साजरा करण्यासाठी नाही तर महिलांच्या संघर्षाचा, त्यागाचा आणि यशाचा सन्मान करण्यासाठी आहे. सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू करून शिक्षणाची सगळी द्वारे खुली केली. त्यामुळे आजची स्त्री ही विविध क्षेत्रात प्रगतीपथावर काम करत आहे. स्त्री ही केवळ एक व्यक्ती नाही, ती आई आहे, बहीण आहे, पत्नी आहे, मैत्रीण आहे आणि समाजाची आधारस्तंभ सुद्धा आहे. तिच्या कर्तृत्वामुळे घर, समाज आणि देश प्रगती करत आहे. त्यामुळे तिच्या स्वप्नांना आकाशा इतकी उंच भरारी लिहू दिली पाहिजे आणि म्हणूनच महिलांच्या हक्कांबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा हा दिवस आहे. समाजातील प्रत्येक स्त्रीला सन्मान दिलाच पाहिजे. जेव्हा स्त्री सक्षम होते तेव्हा देश अधिक मजबूत होतो. या जागतिक महिला दिनानिमित्त आपण सर्वजण महिलांना समान हक्क आणि सन्मान देऊ, त्यांच्या स्वप्नांना आधार देऊ आणि एक समतोल समाज घडवू. आणि शेवटी एवढंच म्हणे, जिथे स्त्रीचा सन्मान होतो तिथेच देवत्व नांदते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आजच्या या कार्यक्रमाचं साठी उपस्थित असणाऱ्या सन्माननीय श्रीमती सुवर्ण साहेबराव लावण, सहाय्यक महसूल अधिकारी तहसील फलटण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांचं खरोखरच कौतुक. आणि महिलांनी जिद्दीनं, प्रेमानं, कष्टानं कसं मोठं होता येईल हा त्यांनी खरं संदेश दिला. यानंतर सन्माननीय मी विनंती करतो की या ठिकाणी अयोध्या प्रकाश घोरपडे PSI फलटण शहर पोलीस स्टेशन फलटण निर्भया पथक अधिकारी यांनी आदरणीय व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर आणि इथे जमलेले माझे आदर्श माता, आदर्श पिता, सेवानिवृत्त सैनिक आणि त्यांच्या पत्नी यांना माझा नमस्कार. मी अयोध्या प्रकाश घोरपडे, पोलीस उपनिरीक्षक, फलटण शहर पोलीस ठाणे. ज्यांनी छत्रपती शिवरायांना घडवलं अशा जिजाऊ माता, तसेच पाठीवर लहान मुलाला घेऊन लढणाऱ्या लक्ष्मीबाई, आणि आज इथे मी तुमच्या समोर उभे आहे, ज्यांच्यामुळे उभे आहे त्या सावित्रीबाई फुले यांना त्रिवार अभिवादन करून
मी माझ्या भाषणास सुरुवात करते. आज जागतिक महिला दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज 8 मार्च, आज जागतिक महिला दिवस साजरा करतात. पण आजच महिला दिन आहे का? महिला दिन तर रोजच असतो. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपसतो पण महिला कामच करत असतात. फावल्या वेळात काय करतात? सिरियल बघतात. माझ्या मते या लेडीजनी आपला फावला वेळ आपल्या प्रगतीसाठी, आपल्या तब्येतीसाठी, आरोग्यासाठी खर्च करावा. निदान दिवसातील अर्धा तास वेळ स्वतःसाठी द्यावा. बायकांच्या डोक्यात एकच चालू असते, सकाळी भाजी काही करायची, संध्याकाळी भाजी काही करायची. तर तो विचार सोडून आपल्या प्रगतीसाठी, आपल्या आरोग्यासाठी आपला वेळ खर्च करावा. आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करावा. आपली मुलं काय करतात? आता सध्या मोबाईलचा जास्त वेळ आहे मुलांना, तर मोबाईलमध्ये मुलं काय बघतात याकडे लक्ष असले पाहिजे. आपल्या म्हणजे आईचं लक्ष असलं पाहिजे मुलींकडे किंवा मुलांकडे. मुली काय बघतात, इंस्टावर कोणाला फॉलो करतात, इंस्टावर कोणासोबत बोलतात, हे लक्ष आईचं मुलींकडे असलं पाहिजे. आणि मुलींना एक म्हणजे माझ्या लहान मैत्रिणी आहेत तिथं, तर त्यांना जर पुढं भविष्यात काहीतरी घडवायचं असेल तर मोबाईल पासून लांब राहा आणि आपली प्रगती, आपल्या आई वडिलांचं नाव उंच करायचं का आपल्या आई वडिलांना रडायला लावायचं हे मुलींनी ठरवायचं असते. आणि माझं एकच म्हणणं आहे की आपल्या म्हणजे माता पितांनी आपल्या मुलांकडे व्यवस्थित लक्ष द्यावं. ती काय करतात, काय नाही, त्यांची संगत कुठे आहे, ती कुणासोबत फिरतात. कारण संगतीचा परिणाम एवढा घडत असतो की आपली मैत्रीण काय करते तिच्याप्रमाणेच आपण वागायला जातो. मैत्रीण जर हुशार असेल तर त्याप्रमाणे अभ्यास करतो. मैत्रिणीला बॉयफ्रेंड असेल तर ती पण बॉयफ्रेंड करायला जाते. कारण आताची ही सध्याची कंडिशन आहे. तर मुलींच्या आयांना त्यांच्या मैत्रिणी माहिती पाहिजे की बाबा आपल्या मुलीची मैत्रीण कोण आहे, त्यांचा नंबर पाहिजे तुमच्याकडे. की बाबा मुलगी घरात सांगून जाते की मी मैत्रिणीकडे जाते, पण कुठे जाते हे आई वडिलांना माहित नसते. आताची ती कंडिशन आहे. तर माझी एकच विनंती राहील आताच्या माता पित्यांना की आपल्या मुलांना चांगलं घडवावं आणि मुलींना चांगलं घडवावं. त्यांनी पण भविष्यात स्टेजवर येऊन असं माझ्यासारखं बोललं पाहिजे, अशी प्रत्येक आई वडिलांची अपेक्षा असावी. तेवढं बोलून मी माझी भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. हो सर, धन्यवाद मॅडम. स्त्री ही केवळ एक व्यक्ती नसते. स्त्री ही केवळ व्यक्ती नसते, ती एक भावना असते. स्त्री ही केवळ एक शक्ती नसते, ती एक भावना असते. जगाला जन्म देणारी, स्वप्नांना प्रोक पावणे. अयोध्या प्रकाश जोपडे यांना विनंती करतो की आपण या मुलीचा सन्मान करून त्यातून या देशाची चांगली सेवा घडावी. आणि सगळे शिकतात पण स्वाभिमान आणि वडिलांचं आदितत्व जपून ज्या भारतामध्ये परत माघार येतात, हा त्यांच्या विजयाचा, त्या विकासाचा, तो त्यांच्या प्रेरणेचा, तो स्वाभिमानाचा तो कळस आहे. आणि म्हणूनच आज त्या दिवशी हा सन्मान होतोय. सन्माननीय रेश्मा नरेंद्र कापसे. या ठिकाणी ज्या मातांनी हा सन्मान सोहळा आयोजित केला आहे, अशा आदर्श माता सन्मान होतो आहे. त्यामध्ये सन्माननीय सौ त्रिवेणी सुरेश पुरळी यांना सन्मान होतोय. त्यांना विनंती, आपण स्टेजवर येते. सौ त्रिवेणी सुरेश पुरळी यांना विनंती, या वैद्यकीय क्षेत्रामध्ये 35 वर्षी सेवा. त्यानंतर करायचे त्यांना शुभेच्छा. त्यांच्या हातून अशीच आपली त्यांची एक मुलगी ग्रामपंचायत सुद्धा या ठिकाणी अशा सून, त्यांची सून या ठिकाणी ग्रामपंचायतीची आहे. सिंधू भवन पवार सन्मान होतोय. त्यानंतर सन्मान होतोय पार्वती दिनकर आयवळे यांना. त्यांची मुलं खूप उच्च शिक्षित आहेत. त्यांनी अनेकांचा वारसा घेऊन आपल्या मुलांना छान घडवलं. प्राचार्य पदावर त्यांची 3 मुलं आहेत. खरोखर या मातेचं कौतुक केलं पाहिजे की ज्या मातेनं अशा मुलांचा जन्म घातला. पुत्र हो आयसा त्याला त्रिलोकी झेंडा असं म्हणतात. असे या ठिकाणी सन्मान होतोय पार्वती दिनकर आयवळे. त्यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊन आपल्या कुटुंबाची घरी छानपैकी बसवली. आणि आज या ठिकाणी सन्मान का होतोय याचं कारण की त्यांची आपत्ती छान घडली, समाजामध्ये आदर्श निर्माण केला. त्यानंतर सरकार पुढचा सन्मानित शीतल मधुकर काळे.
त्यांचा सन्मान होतोय छाया बाळासो डोईफोडे, छाया बाळासो डोईफोडे सन्मान होतोय छाया बाळासाहेब डोईफोडे यांना विनंती आपण व्यासपीठावर यायचे. एक फेटेवाला विनंती आपण स्टेजपाशी येते. फेटेवाले छाया बाळासो डोईफोडे त्या गृहिणी आहेत, ते अतिशय हॉटेल व्यावसायिक आहेत. त्यांची मुलं छान व्यवसाय करतात आणि व्यवसायातून त्यांनी कुटुंबाची प्रगती झाली. जरी मालक बाहेर असतील तरी घरचा कुटुंबाचा त्यांनी संसार छान झाला लागला. अशा बाळासाहेब छाया बाळासाहेब डोईफोडे सन्मान होतोय. विनंती आपण स्टेजजवळ येते. या गृहिणी आहेत, त्यांची तिन्ही मुले व्यावसायिक आहेत. नातवंड त्यांचं वय आज 82 आहे. 82 वर्षाची आजी ताराबाई वसंत जाधव यांना विनंती आपण स्टेजपाशी येते. ताराबाई वसंत जाधव यांचं वय 82 आहे. या 82 वर सुद्धा आज त्या छानपैकी या ठिकाणी कार्यक्रम राहिल्यात. त्यांनी तिन्ही मुलं आपली व्यावसायिक बनवून आज त्यांची नातवंड परतोड या ठिकाणी आलेले. त्या सर्वांचं खरोखर कौतुक की आजीने आज 82 वयाची गाठली. स्वतःचं आरोग्य सांभाळ त्यांनी काम केलं, समाजाची सेवा केली आणि कुटुंब सांभाळलं, म्हणून ते सन्मान होतोय ताराबाई वसंत जाधव यांनी. सन्माननीय प्रतिभा प्रल्हाद साठे, सन्माननीय प्रतिभा प्रल्हाद साठे यांना विनंती करतो आपण स्टेजपाशी यायचे. सन्माननीय प्रतिभा प्रल्हाद साठे यांना 3 मुलं आहेत, एक वकील, 2 कोल्ह्यामध्ये शिकतायत. सन्माननीय प्रतिभा प्रल्हाद साठे. तर हा कौतुक सोहळा काय आहे, कारण स्त्री ज्या घरामध्ये काम करते, जी स्त्री घरामध्ये संसार साधते, त्याच कुटुंबाचा उत्कर्ष होत असतो. हा सन्मान या ठिकाणी आज होत आहे, म्हणून खरं सन्मान आहे. प्रतिभा प्रल्हाद साठे यांचा सन्मान होतोय. एक आदर्श माता, तिने आपल्या कुटुंबाची घडी छान बसून आपल्या कुटुंबाला योग्य मार्गावर आणण्याचं काम केलं. संस्थेमध्ये एक चांगल्या पदावर काम करतोय, BCA MBA करून. अशा सन्माननीय मंदाकिनी विजयकुमार कारंडे. मी शिकलो नाही म्हणून काय झालं, मी शिकलो नाही म्हणून काय झालं, पण माझी मुलांनी शिकवली. हाच माझा स्वाभिमान आणि हाच माझा अभिमान, हीच माझी ईर्ष्या, हीच माझी जिद्द. याच भावनेनं या मातेनं काम केलं.